नमस्कार, सुप्रभात. आपण पाहता एबीपी माझा. बुलेटिन मध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा आपण आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज. सांगलीच्या वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात अवकाळी पाऊस. पावसामुळे ऊसतोडणी खोळंबण्याची शक्यता. ऊसतोड मजुरांचे अवकाळी पावसामुळे हाल. पावसामुळे नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य. मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाचा कांदा उत्पादकांना फटका. कांद्याच्या पोत्यात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कुडाळमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी. आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला शेतमाल भिजला. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळमध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसाने तूर आणि कापूस पिकाला फटका, तर गहू आणि हरभऱ्यासाठी पाऊस फायदेशीर ठरणार. हेंगल चक्रीवादळामुळे पडत असलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांची माहिती. राज्यात यंदा थंडी कमी असणार असल्याचंही नोंदवलं निरीक्षण. नंदुरबारमध्ये पीक विमा काढण्यावरून शेतकऱ्यांची नाराजी. खरीप हंगामात नुकसान भरपाई न मिळाल्यानं पीक विमा का काढायचा, शेतकऱ्यांचा सवाल. आज चंपाषष्ठी निमित्त जेजुरीच्या खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य. यंदा 1200 किलो वांग्याचं भरीत करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थांची माहिती. हजारो भाविक जेजुरीत दाखल. नाताळ दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पाठवलं पत्र. नांदेडच्या गुरुद्वारामध्ये दान स्वरूपात आलेल्या दागिन्यात गैरव्यवहार झाल्याची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल. 94 किलोचे दागिने वितळवून 48 किलो झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल. यवतमाळच्या घाटंजीत अनैतिक संबंधांच्या संशयांवरून एकाची हत्या. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. घाटंजीच्या मानोली शिवारातील ही घटना. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू. संतप्त नागरिकांकडून चालकाला चोप. पोलिसांनाही धरलं धारेवर. टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात. चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सला अपघात. अपघातामध्ये 13 ते 15 जण जखमी. टायर फुटल्यानं झाला बसचा अपघात. चिपळूणमधील घोणसरे येथील घटना. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीला. या प्रकरणी पोलिसांकडून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. 4 जणांना अटक. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये घोडेमुखाच्या जत्रोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. शेकडो भाविकांनी कोंबड्या घेऊन फेडला नवस. वैद्यकीय अभ्यासक्रमाचं पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 116 विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत दिलासा. 15 डिसेंबरपर्यंत दिली मुदतवाढ. अनुभवाधारित गुण नसल्यानं डॉक्टर आशिष कुमार पाटणी यांनी दाखल केली होती याचिका. सिंधुदुर्गमधील आंबोली ते तिलारी भागात 8 पट्टेरी वाघ. वाघांच्या सुरक्षेसाठी वनविभाग ठोस पावलं उचलणार. रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्यांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं गोंदियातील एका शिक्षकाचा मृत्यू. सुरेश संग्रामे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव, तर त्यांच्यासोबत असलेले नथू गायकवाडही गंभीर जखमी. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात कारखान्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याचं समोर. प्रदूषण नियामक मंडळाने तपासणीसाठी घेतले पाण्याचे नमुने. कृष्णा नदीत शेरी नाल्याचं आणि दूषित पाण्याविरोधात नागरिक जागृती मंचाच्या वतीनं नदीवर आंदोलन. शेरी नाल्यातील पाणी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार तसंच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठवलं जाणार. गोदावरी नदी तात्काळ प्रदूषणमुक्त करावी, अन्यथा कुंभमेळ्यादरम्यान गोदावरीत स्नान करण्यास बंदी घालावी. राजेश पंडित यांची सरकारकडे मागणी. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी पंडित यांची हायकोर्टात याचिका.
वडोदरा द्रुतगती महामार्ग वादाच्या भोवऱ्यात. पालघरमध्ये शेतकऱ्याच्या पत्नीची आत्महत्या. प्रकल्पग्रस्त जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यानं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. पुण्यात गेल्या 4 दिवसात 5 हत्या. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात झालेल्या 5 हत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात कृती समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा. हद्दवाढीसाठीच्या प्रस्तावित 42 गावांना 6 वर्षात निधी न दिल्यानं विकास रखडल्याचा कृती समितीचा आरोप. आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात. विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात सर्व आमदारांना गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे.